मित्रांनो, मी आता दुसरे व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. मीरा भाईंदर महानगरपालिकेत भरती आहे ना, त्याचा फॉर्म कसा भरावा ते तुम्हाला आज मी मराठीत शिकवणार आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक बघा. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी या चॅनलला व्ह्यू करत जा. थँक्यू. आता मी व्हिडिओ स्टार्ट करतो. तुम्ही जी वेबसाईट ओपन केली मीरा भाईंदर महानगरपालिकेची, त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन मध्ये यायचं. न्यू रजिस्ट्रेशन मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. तुम्हाला मराठी पाहिजे मराठी, इंग्लिश मध्ये पाहिजे इंग्लिश मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये काय दिलं, याला वही वाचायचं, याला क्लोज करायचं, तर हे ऍग्री म्हणायचं. बरोबर. पुढे जायचं, पुढे यायचं, नाव टाकायचं, अर्जदाराचं नाव टाकायचं. आता मी इथे XYZ टाकतो. तुम्ही तुमचं पहिले नाव, नंतर मिडल नाव, आधार कार्ड नुसार जे असेल नाव तेच टाकायचं इथे. असे नाव टाकायचे. वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचं. बरोबर. हे टाकल्यानंतर हॅव यू एव्हर चेंज युअर नेम. तुम्ही जर तुमचं गॅजेट वगैरे मध्ये चेंज वगैरे केलं असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो करायचं. ते येस केल्यावर काय येतं, ओके ही माहिती भरायची. मग नवीन नाव काय तुमचं, त्याची डेट ऑफ बर्थ काय आहे, प्रसिद्ध केले जाहिराती प्रसिद्ध दिनांकाच्या प्रमाणे कमीत कमी वय, जास्तीत जास्त वय, ओके हे टाकायचं. तर नो करतोय मी. जन्मतारीख टाकायची तुमची, तुमची जी असेल ती जन्मतारीख टाका तुम्ही. मी आता इथं अंदाजे घेतली आहे, तुम्ही ही घेऊ नका, तुम्ही जी असेल तीच टाका. इथं मेल मेल असेल ते मेल, फिमेल असेल ते फिमेल. मोबाईल नंबर टाकायचा, 10 अंकी मोबाईल नंबर बरोबर आला पाहिजे. बरोबर. परत कन्फर्म म्हणून परत एकदा तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा. कॉपी पेस्ट होतंय का बघू आपण. कॉपी पेस्ट होत नाही, त्याच्यामुळं हाच नंबर तुम्ही परत एकदा टाकू शकता. परत अल्टरनेटिव्ह नंबर, हा पण अल्टरनेटिव्ह नंबर टाकू शकता. हा मोबाईल नंबर एक्झाम्पल साठी तुम्ही हा वापरू नका कुठे. तर इथे मी काढून टाकतो हा मोबाईल नंबर. ते मेल आयडी टाका तुमचा, काय असेल तो मेल आयडी टाकायचा. इथं कन्फर्म म्हणायचं. हॅव यू डन ग्रॅज्युएशन फ्रॉम ओपन युनिव्हर्सिटी. तुम्ही जर मुक्त विद्यापीठातून, जसे काही इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी, याच्यामधून जर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असेल तर येस म्हणायचं. जर नसेल केलं तर नो म्हणायचं. मग त्याचा ग्रॅज्युएशनचा सीट नंबर येणार तुम्हाला. मॅट्रिक्युलेशन म्हणजे SSC. तुमची दहावीला किती सीट, काय सीट नंबर होता, तुम्ही कधी पास झाले 10वी, ते टाकायचं. नंतर तुम्हाला परीक्षा केंद्र कोणतं जवळ आहे. आता बघा याच्यामध्ये भरपूर आहे. अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, भंडारदरा आहे, भरपूर सारे. यातले तुम्ही सगळे सिलेक्ट करू शकता. नाशिक आहे, मुंबई आहे, पालघर आहे, सातारा आहे, सांगली आहे, ठाणे आहे, यवतमाळ आहे. ज्याला जवळचा असेल तो हे करू शकतो. पहिले जे जवळचं असेल ते पहिले करा तुम्ही. मी एक तुम्हाला सांगतो, तुमच्या जवळचं जे पहिले असेल त्यालाच पहिले निवडा, दुसरं बनवा आणि तिसरी पासून ते वेगळे करा. नंतर नोट याला टिक करायचे, जनरेट OTP करायचं. मोबाईल नंबर व्हॅलिड नाही म्हणून पुढे जात नाही ते. तर याच्यामध्ये तुम्ही जनरेट OTP करून OTP टाकल्यानंतर पेमेंट डन होते आणि तुमचा फॉर्म भरला जाईल. अशा प्रकारे तुमची माझी माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला बघत राहा. थँक्यू.